आज मी तुम्हाला फक्त 1 वाटी तांदळाच्या पिठापासून छान असं मऊ लुसलुशीत नरम सॉफ्ट असं हे घावन बनवून दाखवणार आहे। महाराष्ट्रामध्ये पारंपरिक असं ही पद्धतीने मी तुम्हाला घावनची रेसिपी दाखवणार आहे। खूप भारी लागतं, खाता वेळेस इतकं छान नरम सॉफ्ट लागतं की इडली डोसे तुम्ही विसरून जाताल। तिकडे बघू शकता सोबत खोबऱ्याची चटणी आहे। तर चला बघू याला लागणारं साहित्य बनवायची कृती। इकडे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय। 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं की आपल्याला याच्यामध्ये 2 वाट्या पाणी टाकायचे, हे प्रमाण लक्षात असू द्या। ह्याच वाटीने मी पीठ घेतले, त्यामुळे ह्याच वाटीने मी 2 वाट्या पाणी घेणार आहे। आणि सुरुवातीची 1 वाटी जी आहे ना ती थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं, एकदम पाणी नाही टाकायचं, कारण तांदळाच्या पिठामध्ये ना चिकटपणा असतो, त्यामुळं थोडं थोडं याला हलक्या हाताने मिक्स करवत पूर्णपणे 2 वाट्या पाणी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। इकडे बघू शकता जोपर्यंत हा बॅटर अगदी पातळ रनी होत नाही ना तोपर्यंत याला मिक्स करवत राहायचं। इकडे बघू शकता याचं टेक्स्चर। आपण याच्यामध्ये इनो वगैरे काही टाकायचं नाही, फक्त चवीनुसार थोडंसं मीठ टाकायला लागतं। खूप सोपी पद्धत आहे, खूप छान लागतात खाता वेळेस। बाहेरून असे इडली डोसे आणण्यापेक्षा ना हे घरच्या घरी फक्त 1 वाटी तांदळाच्या पिठापासून तुम्ही हे बनवू शकता। तर आता छान मिक्स झालेला थोडा वेळ देते, याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले बस। याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच वापरायचं नाही। सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही इतका सोप्या पद्धतीने झटकीपट हा नाश्ता बनवू शकतात ना। ते हे बघू शकता मस्त झालेला आहे मिक्स। त्याला मी झाकण ठेवते आणि 5 मिनटं वेळ देते। 5 मिनटं झाल्याच्या नंतर बघू शकता याचा टेक्स्चर किती छान असं झाला आहे। याच्यामध्ये थिकनेसपणा थोडा वाढला आहे। जर जास्त घट असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता, पण मला हा बॅटर परफेक्ट वाटतोय। छान याला जाळी येईल कारण पातळ बॅटर झाला आहे मस्त। तर पॅन तापत ठेवायचं। जर तुम्हाला आवडत असेल तर तेल तुम्ही इथे वापरू शकता। मी थोडंसं किंचित तुम्ही नीट बघा थोडंसं तेल टाकले 2-4 थेंब आणि असं वाटीच्या साहाय्याने किंवा असं गोलाकार चमच्याच्या साहाय्याने याला असं पसरून घ्यायचं हलक्या हाताने। सगळी प्रोसेस आपल्याला हलक्याच हाताने करायची आणि मंद गॅसवर किंवा मध्ये मध्ये हाय फ्लेम करायचा। तर तुम्ही बघू शकता टाकल्या क्षणी अगदी अर्धा सेकंडमध्येच जाळी छानपैकी तयार झालेली आहे आणि सुंदर असा आपला हा तांदळाच्या पिठाचा घावन तयार झालेला आहे। हे बघा कट टू कट असं चारी बाजूने याला जाळी पडलेली आहे आणि किती छान असा हा आपला घावन तयार झालेला आहे। हे असं हलक्या हाताने पलटी करायचं तर परफेक्ट झालेला आहे, कुठेच तुटला नाही आहे, कारण आपण मापाचं प्रमाण जे आहे ना ते बरोबर घेतलेलं आहे, त्यामुळं हे जे घावन आहे ते व्यवस्थित झालेलं आहे। काहीच याच्यामध्ये आपण तुम्ही बघितलं काहीच साहित्य लागत नाही, झटकीपट असा नरम लुसलुशीत असा हा घावन तयार होतो तांदळाच्या पिठापासून। तर आता मी दुसरा पण बॅटर टाकून घेते। हे बघा आता मी याच्यावर दुसरा चमच्याच्या साहाय्याने टाकते। सुरुवातीचा मी वाटीच्या साहाय्याने तुम्हाला दाखवलेला आहे। चमच्याच्या साहाय्याने सुद्धा असं हलक्या हाताने कडीकडीने असं घुमवत राहायचं, जसं आपण डोसा वगैरे करतो तसं सेम प्रोसेस आहे। फक्त कसं डोश्याला तांदळ वाटण वगैरे करून घेतो, पण हे आपण पिठापासून बनवतो, बस एवढाच फरक आहे। नाहीतर हा एक डोशाचाच प्रकार आहे। हे बघा किती छान अशी याला जाळी तयार झालेली आहे आणि जाळीदार असे डोसा बोला किंवा अशी घावन म्हणा खूप छान लागतात। ते बघा लगेच हलक्या हाताने याला अलगद उचलून काढायचं। चमच्याच्या साहाय्याने जमलं तर त्याने तुम्ही करू शकता, मला हाताने सोपं जातं त्यामुळं मी गॅस स्लो करून हाताने असं उचलून पलटी केलेला आहे। तर छान सुंदर असा आपला हा घावन तयार झालेला आहे तांदळाच्या पिठापासून, मस्त झालेला आहे। हे असं थोडंसं प्रेस करायचं आणि मग काढून घ्यायचं। हे बघा आता चांगला शेक भेटलेला आहे, जास्त कडक काही भाजायचं नाही कारण आपल्याला हा पेपर डोसा नाही करायचा, नरम सॉफ्ट असा लुसलुशीत पाहिजे आपल्याला खाण्यासाठी। तर आता बाकीचे मी करून घेते। हे बघा तिसरासुद्धा बॅटर टाकलेला आहे आणि तयार झालेलं घावन तुम्ही बघू शकतात। हे असं चाकूच्या कडेने असं बघायचं, चिटकत असेल तर नाही कारण थोडा वेळ द्यायचा आणि जर सुटत असेल तर मग लगेच पलटी करू शकता। हे बघा हे असं लगेच मग पलटी होतं। झालेला आहे तयार छानपैकी सुंदर असा हा तांदळाच्या पिठाचं घावन तयार झालं आहे। आता मी सगळे करून घेते आणि एका प्लेटमध्ये तुम्हाला दाखवते। तर बघू शकता 1 वाटी तांदळाच्या पिठापासून किती सारे असे घावन तयार झालेले आहेत।
तर मस्त वाटतं, हे पाहता क्षणी खायचं मन झालेलं आहे. आणि तुम्ही याचा नरमपणा बघू शकता, याच्यावर आलेली जाळी तुम्ही बघू शकता. हे बघा, मी तुम्हाला क्लोज करून दाखवते, जवळून दाखवते. हे बघू शकता, परफेक्ट अशी जाळी झाली आणि छान असा झालेला आहे. हे बघा, कुठेही तुटत नाही, कुठेही याचे तुकडे होत नाही आहेत. मस्त झाला आहे, परफेक्ट नरम आणि सॉफ्ट असा लुसलुशीत, म्हणजे खाता क्षणी मेल्ट होणारा इतका भारी असा हा तांदळाच्या पिठाचा घावन तयार झाला आहे. सकाळच्या नाश्त्यामध्ये ना तुम्ही हे 2-4 जरी खाल्ले ना तर खूप मस्त आहे. सोबत खोबऱ्याची चटणी किंवा सांबार वगैरे जे पण तुम्हाला आवडेल, बटाट्याची भाजी वगैरे खूप मस्त लागतं. तांदूळ भिजत ठेवण्यापेक्षा, वाटण करण्यापेक्षा ही खूप सोपी पद्धत आहे, सिंपल पद्धत आहे. फक्त 1 वाटी तांदळाच्या पिठापासून. तर ही खोबऱ्याची चटणी गरमागरम केलेली आहे. याची रेसिपी माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल, खोबऱ्याची चटणीची. तर नक्की बघा, कारण आज घावनची रेसिपी केली त्यामुळं मी खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे सर्वांसाठी. तर मी थोडीशी घेते एका वाटीमध्ये काढून. सोबत तुम्ही बटाट्याची चटणी, सांबार वगैरे घेऊन सर्व करू शकता. तर बघा किती मस्त झालं आहे आपलं हे प्लेट तयार. आणि भूक मिटते एका टायमाची, इतका छान हा लागतो. सकाळ सकाळसुद्धा तुम्ही हे नाश्त्याला, हेल्दी नाश्ता हा नाश्ता करू शकता किंवा टिफिनलासुद्धा तुम्ही लहान मुलांना किंवा आपण घेऊन जाऊ शकतो. तर गरमागरम अशी खोबऱ्याची चटणी छानपैकी झणझणीत केलेली आहे तडकेवाली. तर नक्की ट्राय करा ही घावनची रेसिपी. खूप सिंपल पद्धत आहे, काहीही वेळ लागत नाही, झटकीपट होणारी आहे. फक्त मापाचं प्रमाण चांगलं ठेवायचं व्यवस्थित. तर बघू शकता मस्त झालेले आहेत आपले हे गरमागरम नरम सॉफ्ट असे लुसलुशीत जाळीदार तांदळाच्या पिठाचे घावन. तर माझं तर खूप झालं आहे मन खायचं, पण झालं बाकीचे करून घेते आणि मग नंतर सर्वांसोबत खायचं. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा. अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या.